आपण जंगलात आलोय. पूर्ण जंगलात आलो. पाणीला थंड आहे. पाल बघ पाल. घे हिला घे. कांदा लसूण पेस्ट घे. कसा दिसतोय एकदम चंपू ना, सोललेला कोंबडा. दाढी मिशी कापले, केस पण कापलेत. खूप दिवसाला काय व्लॉग नव्हता. आज मागच्या व्लॉगमध्ये मी बोललेलो की मी कवितेचा व्हिडिओ टाकेन, पण सध्या तरी काय कवितेचं चालू आहे. अपडेट असं आहे की कविता येऊ पण शकते, नाही पण येऊ शकते, आणि जर आली तर लेट येईल. पण व्लॉग आणि रील येणार आहेत इंस्टाग्रामवरती. हां, इंस्टाग्रामवरती मी एक रील टाकली होती. 17,000 व्ह्यूज गेले. त्याला मला वाटलं नव्हतं एवढे जातील, कारण की माझ्या एवढे काय फॉलोअर्स नाहीत. काय 400 फॉलोअर्स आहेत, आणि जास्तीत जास्त कधी व्ह्यूज गेलेत तर 3,000 3,500 जास्तीत जास्त तेवढे जातात. पहिल्यांदा मी ती दिवाळीमध्ये जी रील शूट केलेली तिला 17,000 व्ह्यूज गेलेत. मी म्हणजे काय बोलू, भारी वाटतं. एकदम रिस्पॉन्स चांगला मिळाला त्या रीलला, त्यामुळे मला अजून मोटिवेशन मिळतंय. तसंच यूट्यूबला पण मोटिवेशन द्या. जरा फॉलोअर्स वाढवा, सबस्क्रायबर्स वाढवा, लाईक्स करा, व्ह्यूज जरा वाढू द्या. कॉलेज आणि जॉबमुळे जरा तसा व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटत नाही आहे. आणि आज पनवेल चिंचवलीमध्ये चाललो आहे. एकाचा बड्डे आहे, निलेशचा बड्डे आज. मित्रांसोबत तुम्ही कधी विलाला गेलात का, किंवा फार्म हाऊसला? मी तर फर्स्ट टाइम चाललो आहे. मी कधी गेलो नव्हतं आधीपर्यंत, याच्या आधी, पण आज चाललो आहे फर्स्ट टाइम. मजा करणार आहे. आता भेटू नेरुळ स्टेशनला. अतुलला पिकअप करतो, तिथून पुढे. आता अतुल पण पोचलाय नेरुळ स्टेशनला. जातो आता मी. भेटू. अजून तर आलेच नाहीत ते लोक, निघाले पण नाहीत. एलपीचा फुल फॉर्म. एलपीचा फुल फॉर्म लेट प्रायोरिटी. लेट प्रायोरिटी. आपल्या मित्राचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही लोक बड्डे बॉम्ब देणार आहोत. सगळ्यांनी लेदरचे बेल्ट घालून आले. बेल्ट त्याला बड्डे बॉम्ब द्यायचा. त्याला बॉम्ब त्याला हिरवा करायचा आम्हाला. मार्चच्या ट्रिपला याचा बड्डे होता, आणि आता पनवेलच्या ट्रिपला निलेशचा बड्डे. बड्डे होऊन गेले. आपल्याला ह्याचाही बड्डे सेलिब्रेट करायचा. हे दोन स्पॉन्सर बघा, 2 स्पॉन्सर आमचे. एक स्पॉन्सर आपला पार्टी येतोय पार्टनर. आता चला डायरेक्ट पनवेलला. खड्डा काय माहित बाबा. ब्रिज वरती नुसतं मला फक्त हात नाही ब्रिज आवडत. बेकार बेकार. बरोबर नाही. मध्ये मध्ये होतं ना. अभी आएगा ना मजा.
पनवेलमध्ये आलो आहे आता. पनवेलमध्ये आलो आहे आणि सामान घ्यायचं थोडंसं म्हणून गेले सगळे दुकानामध्ये. आणि इथे एकाची नवीन गाडीच आहे स्वयंची. आणि ही आपली गाडी. अनिकेत आणि अनिश दोघं जण पुढे पोचलेत. बाकीचं मी सामान घेतो थोडंसं. सामान घेऊन डायरेक्ट विलाला पोचणार. 4चा टायमिंग होता, 4 ते 4चा. पण आम्ही इथे आत्ताच 4 वाजलेत. बघू आता कसं काय होतंय. सामान घेतलं की आम्ही डायरेक्ट निघणार तिकडे जाऊन. बिर्याणीचा टोप घेतलाय. बिर्याणी बघा विलामध्ये जेवण इन्क्लूड नव्हतं म्हणजे नाही आहे. तर आम्ही एकाकडून जेवणाचा बंदोबस्त केलेला, पण त्यांनी नंतर बजेट वाढवला. मग आम्ही बोललो राहू दे, आम्ही आमचं बिर्याणी घेऊन जातो. तिकडे गॅस आहे, फ्रीज आहे, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. आम्ही विचार केलेला आम्ही बनवायचा, पण बनवत अर्धे जण कामं करणार, अर्धे जण मजा करणार. पण त्यापेक्षा बोललो नको राहू दे, आपण इथूनच घेऊन जाऊया. आता जेवण घेऊन आलो आहे आणि हे लोक गेलेत आतमध्ये सामान घ्यायला. काहीतरी घेतील, जे काय लागेल ते छोटं मोठं सामान, आणि मग आम्ही पुढे निघू. भूमी फार्म. इथे सगळे फार्म हाऊसच आहेत. मस्त जमीन ज्यांची आहे ना, त्यांनी मस्त फार्म हाऊस टाकलेत, विला टाकलेत. या मजा करा, मस्ती करा, जावा. जे करायचं ते करा. जे करायचं ते करा. हॅलो. अरे म्हणजे अजून पण आत आहे. अरे मैंने लाइव लोकेशन सेंड किया था. नदी बघा, नदीला पाणी आहे थोडं थोडं. नदीला पाणी. अरे हम लोग तो ये व्हाइट वाला रास्ता है ना, व्हाइट वाला सिमेंट वाला सीधा ही हम लोग भी सीधा ही आ रहे हैं. अभी हम लोग थोड़ा आगे चले गए थे. थोड़ा बहुत. हम लोग आगे चले गए, हमने फिर यूटर्न मार के फिर से आए. बाबा समोर आई गो. ऑफ रोडिंग बाई माझ्या काय गाडीचा टायर झालेला आहे टकला. आणि माझ्या गाडीच्या टायरची होते आता परीक्षा. बाबा नवीन टायर टाकायला लागेल. हे बाबा कुठे हे आपण जंगलात आलो. पूर्ण जंगलात आहे. कितीतरी मिला असतील मला असं वाटतं. आपला कुठला आता समोरचा आहे का आपला? हा वाला हाच आहे का बा? हा चलो आलो 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 आलो. सगळ्या पाचीचे स्कूटी. फायनली आलोय भाई विलामध्ये. सगळ्या आल्या, एक जण तर आल्या तवा पूर्ण तयारीत. ए ना पहिला बॅगा सामान मला घेत नाही काय नाही. हबो जा तू जा पहिला जा. पाणी थंड आहे भाई, पाणी थंड आहे. पोचलो भाई फायनली विलामध्ये. पाहिल्याने 4चा टायमिंग होता आणि आम्ही पोचलोय बरोबर. आम्ही 4:22ला पोचलोय. आम्हाला लेट झाला. आम्ही सामान वगैरे घेत होतो आणि अर्धे 2-3 जण ट्रेननी आलेत ना, मग त्यांना पण पिकअप केलं. त्यामुळे थोडासा लेट झाला आणि फायनली आलो आहे. आणि विला पण चांगला आहे. मी ह्याचे पण व्हिडिओ काढतो, छान आहेत ते. एक थोडंसं कौलारू टाईप, कॉटेज टाईप आहे थोडंसं. लाकडांचं घर आहे आणि एक
2 माळ्याचा हाऊस आहे, 2 माळ्याचं घर आहे आणि पूल आहे आणि पार्किंगसाठी जागा म्हणजे हेच रस्ता. हा ए नंग्या पुंगे लोक इथे आम्ही एंट्री केली. आता एंट्री म्हणजे सगळ्यांचे आधार कार्ड वगैरे नाव वगैरे लिहिणार, कोण कोण किती किती जण आलेत, नंबर वगैरे, कारण की भाई प्रॉपर्टी आहे, काही शॉर्ट नको म्हणून एंट्री वगैरे करतायत. मी चालू आहे छोटे 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 व्हिडिओ काढतो मी इकडे. इथं मस्त एक स्विमिंग पूल आहे आणि हा हाऊस आणि हे बाजूला ते थोडंसं लाकडाचं कौलांचं कॉटेज नाही, थोडंसं घर आणि शांत आहे, शांत. झाडं पण आहेत आजूबाजूला, बरं आहे जरा. मी पण उड्या मारणार आहे. पाणी लय थंड आहे, पाणी लय थंड आहे, पाणी लय थंड आहे बाबा. इथं रूम दाखवतो. हा पण स्विमिंग पूर्ण तयारीतच आलाय. हा आहे आता रूम, मस्त की 2 बेड आहेत आणि इथे सामान इथं झोपणार. वरचा पण रूम आपलाच आहे, पण वरच्या रूम मध्ये काय आपण बघू काय काय वरच्या रूम मध्ये. वरचा रूम पण दाखवतो. जेव्हा पाणी येतं आपलं झालं नक्की लॉक आहे का? अरे इथं थंडाच बाथरूम असणार. इथं पण आहे रूम, 2 बेड आहेत. ओ ये, आणि का बाल्कनी आहे. वाव, इथं तर मस्त सही आहे रे. इथं तर मस्त दिसतं एकदम वरून टॉप व्ह्यू. इथे किल्ले दिसतात रे इथनं. हा कुठला तरी एक किल्ला आहे, काय नाव नाही माहिती मला याचं, पण किल्लेच आहे ते बहुतेक. हे बघ भाई किल्ले, बघ किल्ले. चला ट्रेकिंगला, चला ट्रेकिंगला. नाईट ट्रेक चालू करा मस्त. वाव, आंबे नाही आलेत ना, आता मजा आली असती. कैरा पण काढला असता, लोणचं घातलं असतं. स्विमिंग पूल तर डीप आहे का बोलतोय त्या साईडला? अख्खा डीप आहे, इथपर्यंत. कुठला, हा वाला की हा वाला? दुसरा मोठा वाला. बघू ना, मजा येईल. संध्याकाळी कोण उतरणारच नाही, एवढं थंड पाणी ना. हा दिसतात फोरआर्म्स बघ, मसल्स बघ, बायसेप्स बघ. या ना, लाईट बीट आहे, लाईट ना. एकच लाईट आहे काय सीन. हे पण छान आहे. हे पूर्ण लाकडाचा वरनं सिलिंग आहे. हे दाखव ना तू. ते काय दाखव सेंटर. पण हे मस्त आहे रे, एकदम लाकडाचं सिलिंग आहे. शांत झोप येईल इथं. असला गारटा येईल ना. चादरी असतील. हे काय, ह्या गाद्या आहेत. लय झाला टूर. आता मला जरा हे बघ पाल घे, हिला घे. कांदा लसूण पेस्ट घे. ह्याला बंद करूया का? चड्डी पाहिजे ना रुक. ह्याला बंद करूया. चड्डी कोणाची इथं भाई? ज्याची राहिलं ना त्याने घेऊन जावा. उतरली बॉडी उतरली. चोर बॉडी. मला हे दाखवायचंय खरं म्हणजे. हे मस्त आहे आतमधून. हे छान आहे. काय आहे, कॉटेज सारखं छोटस घर, लाकडाचं वरून कौलच आहे. तर मस्त हॉटेल सारखे बाकडे टाकलेत. पाण्याची सोय आहे, इन्व्हर्टर आहे, लाईट आहे, पंखा आहे. मस्त बाकडे जेवायला तर जेवू शकतो आरामात, बसायला काही टेन्शन नाही. आणि हे किचन आहे ना, हे बरं आहे. इथं जर जेवायचा कोणाचा सोय नसेल ना, जेवण वगैरे बनवू शकतो. किचन आहे आणि बेसिंग वगैरे आहे, गॅस आहे आणि फ्रीजर पण चालू आहे. फ्रीज पण चालू आहे. तर सगळं आमचा सामान छान आहे. मस्त लाईट, एकदम लाईट पण अशी डिम लाईट आहे ना. गावासारखा माहोल आहे पूर. ह्याला बघ, ह्याला ओळखा. हा माडला ना, ताप याला, थंडी ताप आलेला. चला आता मी जरा बंद करतो.
आता पाण्यामध्ये उड्या मारतो. काटणं वगैरे चालू होतो ना प्लीज. ए मी काय करू, मी लाकडा गोळा करू का कापायला घेऊ? कापायला घे. चल कापायला घे. सोबत आहे माझं. जमा करतात. हे घे. हा, सोबत आहे. मी आता हे काय ते रताळ कशाला घेतले पण? हे ते ना. त्यामध्ये टाकायचं. हो. मी पटकन चेंज करतो आणि चालू होतो ते फळ फ्रूट काय ते कापायला. लाकडं वगैरे गोळा करतात पोरं. लाकडाचे कशाला रात्री शेकोटी वगैरे करायला आणि रताळे पण घेतलेत. त्या शेकोटीमध्ये टाकून मस्त की रताळे खाणार रात्री. तर ज्यांना अर्धे कामं दिले बहुत थंडा पाणी ना. चहा चहा बिर्याणी संध्याकाळचा बेत. संध्याकाळचा बेत. ओ इथं दुकानं पण एवढी लांब आहेत ना. चहा 5-5 किलो होतं. 3-3 किलोमीटर दुकान आहे लांब आहे आणि एवढं गार्ड आहे ना. बाहेर एवढी थंडी पडली ना, मग चहा पितो आणि मग थोड्या वेळी स्विमिंग जातो. थोडसा चहा उरलाय. आता फक्त एकाला आणायला जायचं स्टेशनला, पनवेल स्टेशनला. तेव्हा त्याला स्टेशन आणायला जाऊ तेव्हाच केक घेऊ आणि वॅसलीन वगैरे घेऊ. दुकानात थोडंसं सामान आणायचं ते घेऊ. अरे रील पण शूट करायचं आपल्याला भाई. चहा कसा आहे? नाही लागला. जेवढे मेंबर बाकी होते ना, 2 मेंबर बाकी होते. 2 नाही, 1 मेंबर बाकी होता, तो पण आला. एकाचा उपवास आहे त्यामुळे आम्ही केक थोडा उशिरा कापणार आहे आणि केक कापून झालं की मग स्विमिंग पूलमध्ये उड्या मारू, थोडंसं मजा करू आणि मग जेवणार आणि मग झोपणार. डान्स चालू आहे, शेकोटी चालू आहे. आम्ही शेकोटीमध्ये आहे ना रताळे पण भाजून खाल्ले, व्हिडिओ काढणार आहे. ए आला बड्डे बॉय, आला बड्डे बॉय, आला बड्डे बॉय, बड्डे बॉय. आता केक कापायचं आपल्याला. भाई कापायचं नक्की. उपवास कधी सोडणार? सोडला ना. सोडला खावणं झालं. कापायचा आता केक. आता केक कापणार मस्त की. आता केक कापताना व्हिडिओ डायरेक्ट केक कटिंग. भाई दोघांचा बर्थडे आता सेलिब्रेट करणार, त्याला लक्षात राहील. आम्ही इथं अरेंजमेंट करतोय. बघू बघू. हा पद्धतशीर केक कापायचा कार्यक्रम चालू आहे. केक कापल्यानंतर मस्त की या स्विमिंग पूल मध्ये टनाटन उड्या. अर्ज किया है. वाह घर वाले रिश्तेदार सब अपनी जगह ठीक है. महबूब की कमी भी आधी रात को महसूस होती है. शोहरत भी कमानी जरूरी है जिंदगी में, लेकिन इस मनहूस जिंदगी में हंसने के लिए सिर्फ तुम जरूरत होती है.